हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आंघोळ करून जस्ट बसली आहे. नाश्ता वगैरे झाला आहे माझं मागाशीच करून. पहिलं ब्रश करते आणि मग पहिला नाश्ता करून घेते आणि मग आंघोळ करते. आवरलं नाही म्हणून अशी दिसते एकदम पाऊशी. टिकली नाही लावली, काही नाही लावलं. म्हटलं पहिला ब्लॉग स्टार्ट करावा, मग तिथून पुढं बाकीचं सगळं आवरावं. आता सक्षमीला झोपवलंय, मस्तपैकी झोपली ती. तिची झोप होसपर्यंत मी आवरून घेते थोडीशी कामं. प्रतीक चाललंय नाश्ता. आणि आज काय बघा जेवणात प्रतीकच्या, हे बघा घेवड्याचा कालवण, काळा घेवडा, चपाती. ह्यासोबत प्रतीक भात खात असतो, आज नाही खाते. दुपारी तेच म्हणलं की घेवड्यासोबत भात नाही खाल्ला तर काय. तेच मी म्हणली की भात पण केलाय, भाजी आवडीची आहे. काल पण माझी आवडीची भाजी केली होती म्हणे, मटकी. तर खाल्ली कालची, आजची खातोय. खा एन्जॉय. हे बघा दीदी झोपली माझी छान. आता मी इथे चालले एडिट करणं. हो गेली. कपडे तेच घातलेत ना. टिकली नाही लावलीस? आवरलं नाही मी. आंघोळ एकच मग अंगावर घेतला होता पाण्याचा. आणि ही जागी होती, खेळत होती. म्हणलं खेळसपर्यंत माझी आंघोळ होईल. ठीक आहे, मी बाथरूम मध्ये गेले. काय झालं ऐक तर, मी बाथरूम मध्ये गेले आणि एकच मग असं पाण्याचा एक मग असा नुसता घेतलाच होता माझ्या अंगावरती. झालं मॅडमचं रडायचं चालू झालं. मग मी काय केलं, तशीच आले मी पटपट आंघोळ केली. एवढ्या वेळ बसले नाही बाथरूम मध्ये, लगेच आले 2 मिनिटात. पहिलं हिला घेतलं, मग हिला दूध देऊन झोपवलं. माझं झोपली छान. मग चला आता कपडे खूप जास्त पडलेले आहेत. आज मी मशीनला नाही लावत कपडे. मशीनला ऑलरेडी एक मशीन लावलेली आहे. खालच्या रूममधले कपडे ती लावलेली आहे मशीनला. मग आता डबल होते, पाणी पण संपते रोजच मशीनमधलं. थोडेच कपडे आहेत, पण ही जी खूप कपडे सक्षमीची, मी काय आवरलं नाही. तसंच सक्षमीची झोपले तर म्हटलं कपडे धुवावे थोडेसे. तिचे कपडे भरपूर झाले. हे आमच्या मॅडमचे एवढे बादली भरून कपडे आहेत. हे आमचे कपडे आहेत आणि त्यात एक मशीन लावलेली आहे कपड्याची. म्हटलं डबल मशीन नको लावा म्हणून हे सगळे कपडे हाताने धुतात. आवरते मी कपडे वगैरे सगळं धुवून टाकते. चला मंडळी, आम्ही तर मस्तपैकी झोप काढली आहे. माझं काम झालं उरकून. मग त्याच्यानंतर एक झोप काढली. मग पाऊस आला. आता पण ढग ना कडकडायला लागले. ते असं वाटतंय की खूप मोठा पाऊस येणार आहे. आणि वातावरण एकदम काळं झालंय पूर्ण ढगांनी. ऊनच सगळं गेलंय आणि एकदम गरम होत आहे. खूप घाण वाटतंय, खूप म्हणजे खूप घाण. मी आता परत एकदा कपडे चेंज केले. दिवसभरात माझ्या होतात 2 वेळा कपडे चेंज होतात. जर का सक्षमीने माझे कपडे घाण केले, सू केली माझ्या कपड्यावर, तर ते परत रात्री मी बदलत असते, चेंज करत असते. कारण की खूप गरम होत आहे. त्याच्यामध्ये अजून परत ओलं. मग मी रात्री पण परत कपडे चेंज करते, तोंडात पे धुते. कधी मी आंघोळ करते. ओ बाबू, मम्मा इथंच आहे मम्मा, इथंच आहे बघ तुझ्यापाशी. इथंच आहे मी. एकटी आहे ना ती, तिला असं वाटतंय की तुझ्यापाशी कोणी नाहीये. मम्मा तर इथंच आहे बाबू. आणि प्रतीक गेलाय कटिंगला. त्याला खूप दिवसापासून म्हणते जा पहिली ती केस बारीक कर. ही पण म्हणतीये केस बारीक कर म्हणून. तर आम्ही मागे लागलो होतो त्याच्या. केस बारीक कर, एकदम वाढलीत केस आणि एवढी घाण दिसत. ती या साईड नशी सारखी पडतात ते केस. ओ मम्मा ती अशी करते. अशी करते सक्षमी. आता असं वाटतं की ती हुकाऱ्या द्यायला लागली, म्हणजे शिकायला लागली हळूहळू. आणि त्यात अजून देईल हुकाऱ्या असं वाटतंय मला तरी. तुम्ही ऐकलं का परत एकदा कशी करते सक्षमी? म्हणजे असं बोललं ना आपण, मग त्याला अशी करते ती. अशी करते ती आता. म्हणजे आता बघा 1.5 महिन्याची होसपर्यंत आहे ना ती, मला वाटतंय किंवा 2 महिना पूर्ण घेईल असं वाटतंय. ती हुकाऱ्या देणार आहे आता. आणि ते आम्हाला एवढं हे वाटेल ना आता, ती अशी बोलूशीच वाटेल. मग असं आपण बोललो ना काय पण सक्षमी, मग ती करणार अशी करणार ती. मग ते आम्हाला अजून असं वाटेल की नाही का रे सक्षमी काय करते, सक्षमी बोलतीये. आम्हाला खूप नवल वाटेल. मग ते नवीन वाटेल सगळं. मम्मीने चहा आणून दिला मला. चहा बिस्किट खायचंय. अच्छी, गॉड ब्लेस यू. दिवस आहे ना सक्षमीमध्ये कसा माझा जातोय हेच मला कळत नाही आजकाल. आता मी झाली तरी एवढी जास्त. पहिलं हो भरते पाणी आले, पाणी भरायचंय मला. आता तेच सांगत होता पाणी भर म्हणून.
पाणी भरते. चला पाणी भरते आणि मग तुमच्याशी परत गप्पा मारते, ठीक आहे? नाही तर पाणी जायला आणि मला चहा पण प्यायचा आहे. माझा चहा येऊन 10 मिनटं झालेत पण मी अजून चहा नाही पिली आहे. थंड व्हायच्या आधी मला प्यायचं आहे सक्षमीला बघून. चला पहिलं पाणी भरू. आता मी इथून उठल्यावरती ही परत आऊ करणार वाटतंय मला. चला सक्षू, मम्मा मी पाणी भरून येते. हा मम्मा, लढायचे नाही या बाबू. मम्मा इथंच आहे. माझा आवाज ती लय ऐकती, ओळखती, लगेच शांत बसती. थोडंसं ती रडायला लागली ना की तिला मी कसं काय सांगितलं किंवा असं बोलले ना ती ऐकती, आवाज घेते माझा आणि शांत बसते. कसं असतं ना बाळाचं आणि आईचं बॉन्डिंग. चला अजून तुम्हाला बॉन्डिंगबद्दल सांगते, पण पहिलं मी पाणी भरते. पाणी जाईल आणि आज आता 2 दिवस आमच्या इथं पाणी येणार नाही म्हणून एक्स्ट्रा पाणी भरायचं आहे मला. आता पाणी आलं तर हा माठ भरून ठेवला, कारण 2 दिवस पाणी नाही येणार आहे. धुतला नाही हा माठ, तसंच भरलाय हांडा घासून. मम्मीने दिलता मग हा भरला. ही बॉटल भरली. हे माझं प्यायचं पाणी आहे ते भरलं. गरम करून पित असते मी पाणी, तर ते भरलं. फेस माझा खूप जास्त खराब झालाय, खूपच. आता माझ्या तोंडावरती ट्रीटमेंट पण करणार आहे मी, आणि ती कोणती ट्रीटमेंट करणार आहे ते पण तुमच्याशी लवकरच मी शेअर करणार आहे. सगळ्या गोष्टी शेअर करायच्यात पण मी बाहेरच घराच्या पडत नाही, त्याच्यामुळे ना मला खूप जास्त कसं तरी वाटायला लागलंय. काय करू आता मी बाहेर पडणार आहे. आता 1.25 महिना होऊन गेलाय आणि आता खूप बरं वाटतंय मला. 1.25 महिना झालाय म्हणून. आणि गरम आत्ता इतकं होतंय मला आत्ता ऑन द स्पॉट. तुम्हाला काय सांगू गाईस, खूप वैताग आले या गरमीचा. खूप म्हणजे खूप असे घामाचे टिपके टप 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 करायला लागले. ते असं वाटतं AC घ्यावं, पण प्रत्येक त्यासाठी रेडी होत नाहीये. बघू आता मला जाऊन घेऊन यावं लागेल त्याला ACला घरी. आणि आता पिलूला पण भूक लागली आहे, सक्षमीला भूक लागली आहे, तर तिला दूध पाजून घेते. त्याच्यानंतर मग तिला आंघोळ पण करायची आहे. मग दूध पाजल्या लगेच आंघोळ पण नाही घालता येणार, म्हणून आताच तिला दूध देते. मग बाबू असं का करती ग, असा आवाज का काढती ग? चला आपण तिला आता मी घेते उचलून, त्याशिवाय ती अशी शांत नाही होणार. बऱ्याच जणांना असं वाटत असं डिलिव्हरी झाली बाबा, आता लय दुखणं आलं, आता काय करायचं, कसे हे दिवस निघणार आहे, आता किती मुश्किलचे हे दिवस असतात. असं काही नाही आहे. जेवढी आपल्याला मुश्किल, त्रास वगैरे सगळं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त छान वाटतं आपल्या बाळाला बघून, आपल्या बाळासोबत बोलून, आपल्या बाळाने शी केली, सू केली तरी छान वाटतंय. आपल्या बाळाने असं बोलायला लागल्यावरती पण असं आ केलं तरी पण छान वाटतंय, रडलं तरी छान वाटतंय. असं बेस्ट लाईफ, मम्माची लाईफ बेस्ट लाईफ. त्याच्यापेक्षा वेगळं जास्त चांगलं सुख कोणतंच नाहीये. सगळे सुख तात्पुरते, मम्माची लाईफ बेस्ट आहे ना मम्मा शोना. मी बसलीये अशीच, मला फ्रेश व्हायचंय, तोंडात पाय धुवायचे ते, पण आता मी माझ्या सक्षमीला सोडून एकटी जाणार नाहीये, त्याच्यामुळे प्रतीकची वाट बघते. आता खरं तर केलं तर मी आत्ताच त्याला फोन, येतोय बोलला. जोपर्यंत मी तोंडात पाय धुत नाही मला तर वाटतं मी आंघोळच करावी. बघू आता दोन्हीपैकी एक पर्याय निवडते, कारण की सांगू शकत नाही. लाटा निघायला लागल्यात माझ्या अंगातून, असं वाटतंय मी लाटांमध्ये बसली आहे. इकडून तिकडून नुसतं पाणीच पाणी. भांडणं करू का प्रतीक सोबत तुम्ही सांगा मला AC घेण्यासाठी? जर का भांडणं केली प्रतीक सोबत तो म्हणून बाई हात जोडतो, AC घ्यायला जाऊ, पण तू भांडू नकोस. नाही म्हणजे डेंजर भांडण नाही, रुसले तर तो मनानच लगेच तयार होईल घ्यायला AC, पण कशाला ना, त्याच्यामुळे थांबली आहे. बघू तो आलं त्याला म्हणते बाबा AC घेऊ आपण. प्रतीक झोपच येत नाही, काय करू काही, रात्रीची झोप येत नाही त्या गरमीने, दुपारची झोप नाही, रात्रीची झोप नाही नीट. त्याला म्हणू आपण कसं तरी AC घेण्यासाठी. अंधार आमची तर लाईट नाही गेली आज, लाईट आहे बघा फॅन फिरतोय, पण आंघोळ करून पण ही आपली सक्षमी झोपा नाही गेली आहे, त्यामुळं अंधार खेळलाय घरात. आणि ते मी तिची मम्मी तिला हाताचा पाळणा करून झोपवते. आजची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. आजच्या बातम्या समाप्त. झोपत नाही बाळ आमचं, झोप तर खूप आलीये, डोळे बंद करतीये, परत टुक टुक बघतीये. काय करायचं? आम्हाला चांदा मामा असली गाणी नकोच, बोलता बोलता आमची गाणी असतात. बोलता बोलताच गाणे म्हणतो, काय करायचं आता, चांदू मामा नाही येणार, मुन्नी बदनाम हुई चालणार, डायरेक्ट रील्सच बघणार होती. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, है ना पिल्लू, है की नाही?
रील्स करायचे. लाल लाल कलरची बांगडी. झोपली बघ डोळे कसे बंद करायला लागली, गाणी म्हणायला लागली ती. बघ. हो डीजे गाणे पाहिजे. हा झोपा आता. केले डोळे बंद तिने. झोपली. येस. आता सक्षमी झोपलेली आहे आणि आता तू पार्सल आणलंय. लक्ष्मी झोपली आहे पण कॅमेरा माझ्याकडे आहे. हो. आणि सक्षमीचा मी आताच मेकअप केलाय. मेकअप काजळ टिक्का लावलाय तिला. आमचीच नजर नको लागायला म्हणून. आई वडिलांची नजर. हो बारीक लावलाय. असंच बारीक लेकरू बारीक टिक्का. तर कूलर मी आता चालू करून ठेवलेला आहे घर गार होण्यासाठी. घर गार झाले की आम्ही फॅन लावतो. हो. कारण कूलरचं कसं आहे त्यात सगळं पाणी आहे चिप 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 चिवडतं. अंग चिकट झालं तरी ह्याला एसी घ्यायचा नाही. घेतलं की एसी. एसी घेऊ ना आपण. घे ना एसी. घेतलं की तो कूलर आहे. एसी तो कूलर. ते काय एसी आणलाय मी. काय आणलंय ते पार्सल? मॅट. तर काय मी इंटरेस्टिंग. कटिंग वगैरे करून आले काही मस्त पैकी. हो. महिन्यानंतर मी सांगितलं तू कटिंगला गेलायस म्हणून ते. करून आलो मग. आणि हेअर वॉश केल्या म्हणून केस सेट नाही झाले त्याच्यानंतर. Hair wash केला आता आहे. उद्या बघा. आता बिन हेअर वॉश करता मी बेडवर झोपू शकत नाही ना. आता काळजी घ्यायला लागेल. आणि पाहायला चाललंय पुन्हा एकदा पार्सल. हे मला असं वाटतं अमेझॉन वरून बेल्ट आलाय. हो बेडचे पेमेंट नाही केलं आपण. ॲमेझॉनचं पण आपलं प्रमोशनचं पार्सल आहे. होय मला वाटलं बेल्ट आलाय का काय. कालच्या परवाच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं तिला काय आलतं आयलाइनर आलता काय आणि स्टिक आलतं ते हेअर स्टिक. रोलर अंडर रोलर. रोलर आलता. आता काय आलंय बघूया आपण. हो तुमच्या समोर ओपन करूया. मला पण नाही माहिती त्यात काय आहे. आणि हा. प्रतीकला पण नाही माहिती त्यात काय आहे. मला माहिती. तुला माहिती आहे? पायलचे काय पार्सल मला नाही असतात माहिती. प्रतीकला पायलचे काय पार्सल येणार ना ते सगळे मला माहिती असतात. कारण सगळ्यांशी मीच बोलतो ब्रँडची. मीच डील पॅक बुक करतो किती कसं काय प्रमोशन करायचं. पायल फक्त व्हिडिओ करते. तरी पायला माहित नाही काय बरं आलंय. मला माहिती करून काय आलं. त्यातमध्ये सोप नाही तर 7 in 1 ट्रिमर असणार आहे. बघ बरं. अर्बोनेक्सचं प्रमोशन आपलं चालू. लास्ट टाइम 2 प्रोडक्ट पायलचे प्रोडक्ट येणं थांबत नाही काही. आणि बघू काय आता. ट्रिमर आहे 7 in 1 ट्रिमर आहे. होय. ते बघा. वाव व्हेरी नाईस. वाव किती छान आहे. आणि ह्युमन ट्रिमर आहे हा. म्हणजे लेडीज यूज करतात तो ट्रिमर आहे. आणि ह्याची प्राइस किती माहिती तुम्हाला याची? किती प्राइस आहे याची? 2000 रुपये. बापरे. 2000 रुपये. हे आम्ही सहज घेऊ शकलो नसतो पण आम्हाला प्रमोशनला येतात. तर तुम्हाला दाखवतो मी काय काय बघू. हे सगळं लेडीज लोकांचे काय काय ट्रिम करतं. वाव हे तर चांगलं युजफुल आहे. हो पार्लरला जायची गरज नाही. पार्लर जायची गरज नाही. थांब बघा. हे बघा हे ट्रिमर आहे. बस बेबी हेअर्स काढायचे फेसवरचे. फेसवरचे. आपल्याकडे होतं बारीक. ते छोटं आहे. नंतर हे चेंज करून हे परत आहे. हे काय दाढी करायची का? हे अंडरआर्म्स वगैरे करायचे मला वाटतंय. बघावं लागेल. हा नाही इथं असं आहे एक साईज यायला 1 नंबरची. हे काय अरे नाही अंडरआर्म्स नाही ते आयब्रोच वगैरे. आयब्रोज वगैरे का? हा अच्छा, छोटे अच्छा. छोटे. असं पार आलेलं आहे पायलला पार्सल. तर ह्याचं प्रमोशन करायचं आपल्याला. आणि कशाला पॅक करून दिलं आणि ते वाकडं केलंय ना तू त्याच्यामुळे. हा छान आहे हा हे प्रोडक्ट. युजफुल आहे. म्हणजे एका ट्रिमरमध्ये 7 गोष्टी होऊ शकतात. बघा यात काय काय लिहिलं हे बघ. आहे सांगतो तुम्हाला मी काय काय. हे बघा वाचा तुम्हीच काय. आयब्रो नोज अप्पर लिप चीन साईड ब्रश अंडरआर्म्स बिकिनी सगळं होऊ शकतं सगळं. म्हणजे तुम्हाला पार्लरला जायची गरजच नाही. असं हे प्रोडक्ट आपल्याला आलं आहे प्रमोशनसाठी. त्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं. तुम्ही लवकरच व्हिडिओ बघताल. तुम्हाला पण बाय करायचं असेल तर लिंक तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटूनच जाईल. छान प्रोडक्ट आहे. भेटू थोड्या वेळानंतर. आता आम्ही जेवण वगैरे करतो. पाहायचं जेवण येईल आणि आपली सक्षमी झोपलेली आहे. हेच तुम्हाला पार्सल दाखवत होतं. जरा म्हणून दाखवू काय पार्सल आहे बघू. आणि उद्या पण एक सकाळी पार्सल येणार आहे. तो सोप आहे. ते माहिती आहे पार्सल काय सोप आहे. ह्याच कंपनीचा आहे. तो पण सोप आहे. तो पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि 2-3 दिवसांनी अजून काय प्रोडक्ट येणार आहेत. कोण दिवसाआड काही ना काय प्रोडक्ट पाहिजे येत होतात. लॅक्मे कंपनीचं पण नाही. लॅक्मे ब्रँड तुम्हाला माहिती आहे. लॅक्मे त्याच्याचं पण नाही प्रोडक्ट येणार आहेत. आता कूलर लावलं आहे. कूलर येतं घर वगैरे गार होईल. आणि मी चालू तर मागे मला ताक बनवायचं आहे. दोन्ही काढणार आहे आम्ही. तर तूप वगैरे काढलं की तुम्हाला सांगेल मी तूप काढले म्हणून. तूप काढल्यानंतर तुम्हाला नक्की सांगू. आणि
बाय करा. आपण तूप पाठवून देऊ, कुरिअरने पाठवून देऊ आम्हालापर्यंत, काय विषय नाही. पहिलं कसं बनते ते तुम्हाला बघू, मग तुम्हाला सांगतो. आता रात्रीचे ना 1:30 वाजले, 1:30. आणि मी 1:30 वाजता, तुम्हाला खोटं वाटेल मी तुम्हाला टाइम दाखवते, 1:30 वाजलेत आणि मी आत्ता आंघोळ केली. माझ्या अंगातून अक्षरशः पाणी टप 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 गळतंय. एवढं आमच्या घरात असं गरम 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 वातावरण झालंय आणि मला खूप जास्त गरमी होतीये गाईज. प्रतीकला पण तेवढंच, मला पण तेवढंच गरम होतंय. म्हणून कूलर प्रतीकने लावलाय मस्तपैकी, त्यात गारगार पाणी टाकलंय, छान असं फॅन पण लावलाय वरती. बाळाला एका कोपऱ्यात ठेवलंय आणि आमच्या दोघांकडे जास्त हवा घेतली, बाळाकडे जास्त हवा नाही घेतली. तिला नॉर्मली नाही का टेम्परेचर जेवढं पाहिजे हवेचं तेवढंच ठेवलंय तिच्यासाठी. खूप गरम होतं. आणि आता मी हा प्रतीकचा लूजवाला टी शर्ट घातलाय झोपताना, की ज्याने मला गरम नाही होणार म्हणून हा वाला टी शर्ट घातलाय. आणि कपडे जे मी मागवले ते अजून नाही आले. खूप वैताग आलाय मला. कधी एकदा माझे कपडे येतात असं झालंय मला. नाईटसाठी पण मला काहीतरी मागवावं लागणार आहे गरमीच्या मोसममध्ये. तर चला, आता हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. आणि उद्या आम्ही गेलो तर बाहेर सुद्धा जाणार आहे, कारण की आता 6 महिना झालाय तर मी बाहेर जाऊ शकते बाळाला घेऊन. तर ब्लॉग उद्याचा सुद्धा बघा आणि ह्या ब्लॉगमध्ये कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय.